मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलमध्ये फडणवीस शिंदेंचा मुक्काम। आज दोन्ही मोठ्या नेत्यांच्या सभा पैठणमध्ये पार पडणार। सांगोल्यात शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती। गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागले, आता भाजपा विरोधात बोलल्यास छापा पडतोय। अंबादास दानवेंचा शहाजीबापू पाटलांना टोला। खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंची उडवली खिल्ली, भाषण करताना ओमराजेंनी एकनाथ शिंदेंची केली नक्कल। शिंदेंपाठोपाठ अजित पवारांवरही निंबाळकरांची टीका। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उद्या मतदान, आज प्रचाराचा शेवटचा दिवस। उमेदवारांना आज रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला, विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका। शेवटपर्यंत मी एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, प्रसंगी त्यांचा पीए बनायलाही तयार। सिंधुदुर्गच्या सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे आमचं खणखणीत नाणं, सिंधुदुर्गच्या भर सभेत एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंवर कौतुकाचा वर्षाव। लातूर वार्शी मार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। राजधानी दिल्लीच्या थंडीत आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची गरमी, एसआयआरवर वादळी चर्चेची शक्यता, 3 आठवडे अधिवेशन चालणार। तामिळनाडूत 2 बसची समोरासमोर टक्कर, अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जण जखमी। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल सोनिया गांधींना पाय आणखी खोलात, आर्थिक गैरव्यवहार झाल्यानं दिल्ली ईडब्ल्यूओकडून गुन्हा दाखल। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही, जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तुम्ही 2 तारखेला आमची काळजी घ्या, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं सांगोलाकरांना आश्वासन। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर, 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान। उमेदवारांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेत वाद, रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद। ग्रामसेवकाची गाडीनं सदस्यांना फरफटत नेलं। उदगीरच्या शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव, प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचा आरोग्यमंत्र्यांना फोन, तात्काळ बैठक घेऊन आरोग्य सुविधा देण्याची दिली सूचना। गोंदियाच्या देवरीत बार विरोधात महिला एकवटल्या, गावातील बार बांधकामाला रस्त्यावर बसून महिलांचं निषेध आंदोलन, गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन। संभाजीनगरमधील अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीला स्थगिती, जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका, शिक्षकांनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। नवी मुंबई विमानतळावर रंगीत तालीम, प्रवेश प्रक्रियेतील यंत्रणांची चाचणी यशस्वी। रांचीच्या पहिल्याच वनडे टीम इंडियाची बाजी, दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी मिळवला विजय। धडाकेबाद शतक झळकवणारा विराट कोहली ठरला सामन्याचा मानकरी। श्रीलंकेत दितवा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम, नाशिकमध्ये पुढील 3 दिवस तीव्र थंडीचा अलर्ट। दितवाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज, तामिळनाडूत चक्रीवादळाचे 3 बळी, लंकेत मृतांची संख्या 334 वर।